अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याच्या कारचा भीषण अपघात झालाय। कारनं दुचाकींना धडक दिल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय। पश्चिमेकडून पूर्वेला जोडलेल्या उड्डाण पुलावरती हा अपघात झालाय। यामध्ये अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाच्या शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबे देखील जखमी झाल्यात। प्रचार संपून घरी जात असताना अपघात झाल्याची माहिती कळतेय। मृतांमध्ये अंबरनाथ पालिकेचे 2 कर्मचारी शैलेश जाधव आणि चंद्रकांत अनर्थे आणि कार चालक लक्ष्मण शिंदे, एक पादचारी सुमित चेलानी यांचा मृत्यू झालाय। ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यामुळे कार पुलावरच्या दुभाजकाच्या पलीकडे गेली। यावेळी अनियंत्रित कारनं विरुद्ध दिशेने येणाऱ्या 5 वाहनांना धडक दिली आहे आणि त्यामध्ये 4 मृत्यू झालाय। अंबरनाथ ईस्टवरून येणारी टाटा नेक्सॉन गाडीने सदरचा अपघात केलेला आहे। यातील ड्रायव्हरने एकूण 3 लोकांना उडवलं आणि त्यामध्ये 2 नगरपालिकेचे कर्मचारी आणि एक पायी चालणारा इसम असे 3 जण जागेवरच मयत झालेले आहेत आणि शिवाय हा जो ड्रायव्हर आहे तो पण यामध्ये मयत आहे। आता सध्या एकूण 4 मयत आणि 3 जखमी आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, आपण या सीसीटीव्ही मध्ये बघतोय अपघात खूपच भीषण आहे। अपघाताचं नेमकं कारण काय आहे आणि जखमींची प्रकृती कशी आहे? रात्री हा अपघात झालेला आहे। शिंदे गटाच्या उमेदवार जो आहे त्यांचा प्रचार उरकून त्या घरी जात असताना अंबरनाथचा जो रेल्वे ब्रिज आहे त्या ब्रिजवरती हा अपघात झालेला आहे। खरं पाहिलं तर हा वाहन चालक जो आहे तो विरुद्ध दिशेने आला आणि त्यांनी 2-3 मोटरसायकलला उडवलं आणि त्यानंतर एक पादचारी आहे तर त्याला देखील उडवलेला आहे। त्यामध्ये 2 अंबरनाथ नगर परिषदेचे कर्मचारी देखील आहेत। असे एकूण 4 जण त्या घटनेमध्ये मयत झालेले आहेत आणि जे उमेदवार देखील यामध्ये जखमी झालेले आहे। आणि आणखीन नेमकंच हा अपघात कसा झाला, वाहन चालकाची काही यामध्ये चूक होती का, या बाबतीत तपास सुरू आहे। ज्यावेळेस त्या चालकाचं ज्यावेळेस वैद्यकीय तपासणी झाल्याच्या नंतर नेमकं यांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे का याबाबत देखील तपास होणार आहे। नेमकं चूक कोणाची आहे, कशामुळे अपघात झाला, अपघाताचं कारण काय आहे हे पोलीस या नक्कीच अपघात खूपच भीषण आहे। आपण बघतोय या धडकेनंतर जो पादचारी आहे तर तो पुलावरून पडला खाली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अनियंत्रित कारच्या धडकेमुळे हा इतका भीषण अपघात झाला आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।